तिथूनच केलं. टक्के खात्री सगळं तुझ्यामुळे झालंय. तू माझ्या हाकेला रिस्पॉन्ड दिला असतास ना, आज राणी बेडवर नसती. क्रांत, आय एम टेलिंग यू, सर राणीला काही झालं ना, सोडणार नाही हं, सोडणार नाही हं. आधी तू शांत हो बघू, शांत हो, गप्प बसायचं एकदम शांत. हे सगळं घडलं तेव्हा तू कुठे होतास? मी सांगते आबा, माझा नवरा विक्रांत, त्याला मी घरी बोलावून घेतलं होतं कारण मला मायग्रेनचा त्रास होत होता. मला राहवलं नाही म्हणून मी त्याला बोलवून घेतलं. हो बाप, उर्मिलाचा फोन आला तसं मी लगेच निघालो. इनफॅक्ट मी निघताना सांगत होतो याला की आपण घरी जाऊया, उशीर झालाय, पण राणीला ते डॉक्युमेंट्स शोधायचे होते. काय म्हणजे पुन्हा एकदा राणीच्या हट्टामुळे माझ्या इंद्राचा जीव धोक्यात होता तर? आई, काय बोलतेस तू? इंद्रा भाऊजी, मी तुमच्या पाया पडते. विक्रांतला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. तो माझ्या सामन्यावरून घरी आला होता. मला डॉक्टरांकडे घेऊन गेला तो. आता ते इंद्रा त्या राणीसाठी भांडायला लागलाय, घरच्यांवर हात उगारायला लागलाय. हे थांबायला हवं, ही राणी संपायला हवी.